प्रिय मित्रांनो, लूट्स माता चर्च शिरलेवाडी ह्या आमच्या धर्म ग्रामस्थांतर्फे आपल्या पोप महाशयांना श्रद्धांजली. हो, खरोखर मित्रांनो, लॅटिन अमेरिकेचे आणि अर्जेंटिनाचे हे पहिले पोप आज आपल्या सर्वांना काहीतरी नवीन संदेश देऊन गेलेले आहे. आणि लॅटिन अमेरिकेचे पहिले पोप असताना देखील ते साऱ्या जगामध्ये फिरून सगळ्या जगातील गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी मी पोप आहे आणि त्यांच्यासाठी ख्रिस्त सभा आहे आणि ख्रिस्त सभेने आपलं लक्ष हे गरिबांकडे केंद्रित करावं ह्या दृष्टिकोनातून त्याने जगाला संदेश दिला आणि स्वतःचं नाव फ्रान्सिस हे घेतलं. आणि तेव्हाच लोकांना वाटलं की संत फ्रान्सिसने आपल्या जीवनाचा त्याग करून ज्याप्रमाणे गरिबांवर प्रेम केलं आणि गरीब जीवन जगले त्याप्रमाणे पोप फ्रान्सिस हे स्वतः देखील अत्यंत गरीब जीवन जगले आणि गरिबावर त्यांनी प्रेम केलं. प्रिय मित्रांनो, ज्या वेळा ते पोप झाले तेव्हा ते पोपच्या ह्या रोमच्या महालामध्ये न राहता त्यांनी स्वतः बाजूला एका घरामध्ये ते राहू लागले आणि साधं जीवन जगू लागले. तेव्हाच त्यांना कळलं, ते एका मोठ्या गाडीमध्ये ते फिरत नसत तर रेल्वेने सुद्धा ते प्रवास करीत अशा प्रकारचे ते पोप होते. आणि म्हणून गोरगरीब दीनदुबळ्यावर प्रेम करणारे हे पोप हे खऱ्या अर्थाने साऱ्या जगाचे लाडके म्हणजे करोडो लोकांच्या आवडते असे पोप होते. आणि त्या दृष्टिकोनातून जगाचं देखील त्यांच्यावर खूप प्रेम होतं. विशेषतः प्रापंचिक जे सामान्य प्रापंचिक आहे त्या प्रापंचिकांचं देखील मत महत्वाचं आहे. म्हणून त्याने जेव्हा गेली 4 वर्षापासून सिनड घेतली आणि त्या सिनडमध्ये त्यांनी गावागावामध्ये सभा घेऊन पॅरिश बिशपने आपली सगळी मतं बिशप हाऊसला पाठवावीत आणि बिशपाने ती त्यांच्या राष्ट्रातील त्यांच्या बिशप ग्रुपमध्ये पाठवावीत आणि त्यानंतर ती रोमला पाठवली जावीत अशा प्रकारे त्याने आयोजन केलं होतं. म्हणजे वेळ गेला तरी चालेल परंतु सामान्य लोकांना आणि सगळ्या प्रापंचिकांना ह्यामध्ये सहभागी करा असा त्यांचा अट्टहास होता. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण पोप फ्रान्सिस ह्यांना श्रद्धांजली देत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जरी ते गेले 38 दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी पासून ते जरी आजारी होते तरी देखील ते अधूनमधून लोकांमध्ये येत होते. अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे ईस्टरच्या दिवशी देखील ते लोकांना येऊन भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी लोकांवरती आशीर्वाद दिला आणि त्या लोकांसाठी प्रार्थना केली. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारचे हे प्रापंचिकामध्ये एकजीव होणारे आणि गोरगरीब दीन दुबळे ह्यांच्यामध्ये एकरूप होणारे. कारण त्याने विशेषतः गोरगरिबांना श्रीमंत राष्ट्राला सांगितलं की गोरगरिबावर जो अन्याय झालेला आहे त्याची भरपाई श्रीमंत राष्ट्राने केली पाहिजे. कारण कुठे ना कुठे त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा गोरगरिबांचा परमेश्वर आहे आणि आपण सर्वांनी त्या गोरगरिबांना खरोखर प्रेमाने वागून शांतीने वागून आपण त्यांना पुढे आणलं पाहिजे. ह्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न होते. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरोखर ह्या जगामध्ये सगळ्यांना शांतीचं जीवन जगावं ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. विशेष करून या आपल्या रशिया आणि युक्रेन ह्यांच्या वेळेला त्यांनी कितीतरी वेळा रशियाला सांगितलेलं आहे, त्यांची मनमिळवणी केलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली होती की खरोखर तुम्ही ह्या युद्धात पुढे न जाता
खरोखर तुम्ही शांतीचा मार्ग तयार करून एकमेकांना क्षमा करा आणि समजोता करा. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज जगामध्ये आमच्या पोप महाशयाने शांती पसरवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही देखील सहकार्य करीत आहोत. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपल्या हे देखील लक्षात येईल की ह्या जुबिली वर्षानिमित्ताने प्रत्येक माणसापर्यंत त्याने आशा निर्माण केलेली आहे. आपण अपयशी ठरू नये ना, अपयशी असलो तरी देखील आपल्याला आशा आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जीवन देणार आहे. आणि म्हणून अशा ह्या पोप महाशयाला खरोखर आपण किती धन्यवाद द्यावे हे सुद्धा आपण लक्षात घ्यावे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या दिवशी आपण अशा ह्या महान पोप महाशयांना श्रद्धांजली वाहत असताना विशेषतः जे मोठमोठे लोक होते, उदाहरणार्थ इटलीच्या पंतप्रधान ज्याला आपण मेलनी जॉर्जिया ह्यांनी सांगितलेलं आहे की मी पोप महाशयाकडून पुष्कळ शिकले आणि संकटात दुःखात देखील त्यांचं मार्गदर्शन मी जीवनात स्वीकारलं आणि म्हणून त्या पोप महाशयाला धन्यवाद. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या प्रत्येकाला देखील ते संदेश देत आहेत की आपण प्रेमाने आत्म्याने नवं जीवन जगावं आणि त्याद्वारेच पुढे जावं. अशा ह्या पोप महाशयाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो आणि स्वर्गाच्या राज्यात त्यांना सतत प्रवेश मिळो.